अभिनयाबरोबरच ज्या गोष्टीमध्ये तू सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतोस ते म्हणजे शायरी. आणि तू जेव्हा जेव्हा येतोस तेव्हा मी तुला विचारते कमी केलेस का व्हिडिओ पोस्ट करणं. सो मला असं वाटतं जरा सुरुवातीलाच एक छान शायरी होऊन जाऊ दे. मी जी कुठेच हाँ ऑब्वियसली एक्सक्लूसिव. एक छान शेर है कि सितारों के आगे जहाँ और भी है अभी इश्क के इम्तिहान और भी है. सितारों के आगे जहाँ और भी हैं अभी इश्क के इम्तिहान और भी है. गए दिन की तन्हा था मैं अंजुमन में, गए दिन के तन्हा था मैं अंजुमन में, यहाँ अब मेरे राजदां और भी है. क्या बात, किती मस्त. हे कधी सुरू झालंय पण सगळं शायरीचं वैभव? मी ऑनेस्टली सांगतो तुला की मी ना नागपूरला असताना नाटकं म्हणजे थिएटर करायचो. सो एक आय गेस आम्ही हिंदी प्ले करणार होतो. तर हिंदी प्ले करायच्या आधी ते डिरेक्टर आम्हाला म्हणाले की आपण हिंदी करतोय तर त्याच्यासाठी थोडं आपण उर्दू शिकूया. दॅट प्ले नीडेड थोडं उर्दूचं वगैरे त्यात डायलॉग्स होते. तर म्हणून आम्ही जस्ट एक ब्रशअप करायला की बाबा आपण हिंदी प्ले करतोय म्हणून थोडं टू ब्रशअप युअर स्किल्स, तर हे नवीन शिका. ते जेव्हा चालू केलं वाचणं तर मला इतकं आवडायला लागलं की त्याच्यानंतर मी 10वीत तो MQ हयात म्हणून नागपूरला सर होते तर त्यांच्याकडून शिकायला मी तिथे गेलो. आणि त्याच्यानंतर ती आवड चालू झाली. मग ती पुण्याला आलो तेव्हा पण ती जोपासली. सो पुण्यात आल्यावर सुरेशचंद्र नाडकर्णी सर ते खूप छान म्हणजे खूप आता ते नाही आहेत पण मोठं व्यक्तिमत्व, त्यांनी पुस्तकं पण लिहिली आहेत. सो त्यांच्याकडे जायचो मी शिकायला. त्याच्यानंतर मग अविन सयानी सर भेटले, मग त्यांनी गाईड केलं. त्याच्यानंतर मग मुंबईला आलो. सो असं एक उर्दूचा पंडित वगैरे नाही म्हणणार मी, पण मला आवडायचं म्हणून मी म्हणजे वाचत राहायचो किंवा शिकायचो थोड्या थोड्या. पण आता कितपत जमते तुला उर्दू भाषा? मला मी तुला सांगतो ना ऑनेस्टली, मी कॉलेजमध्ये असताना मी लिहायचो नंतर. हो, कारण जे मी आमच्या सरांना विचारलं होतं की इब्राहिम दरवेश सर मुंबईला जेव्हा मी आलो होतो तर इब्राहिम सरांना म्हटलं होतं की सर मला फक्त शिकायचं आहे बोलायला, लिहायचं नाही. त्यामुळे तू नाही सांगायचं मला, मी शिकवणार ना तुला. तर त्यांच्यामुळे थोडं मी लिहायला चालू केली होती. पण उर्दूमध्ये होतं कसं माहिती आहे का, मराठीत कसं वर ऐ वै भ आपण सगळं लिहितो. उर्दूमध्ये एका मिनिट नंतर ना जेर जबर पेश लावतच नाही ते. मग तुम्ही ते इमॅजिन करा का तुम्ही यू अंडरस्टँड इट. तर ते मग ग्रॅज्युअली सवय सुटत गेली आणि आता बऱ्यापैकी सुटली आहे. पण मला मध्ये एक फेज होता वेन आय यूज्ड टू ॲक्च्युअली राईट इट.